भिवंडी शिवाजी चौक पर कपिल पाटिल फाउंडेशन व मित्र मंडलों द्वारा आयोजित विशाल दही हंडी उत्सव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुए शामिल। भिवंडी के शिवाजी चौक पर इस वर्ष भी दही हंडी उत्सव बड़े ही धूमधाम से आयोजित किया गया। यह आयोजन कपिल पाटिल फाउंडेशन, संस्कार प्रतिष्ठान, समन्वय युवा प्रतिष्ठान व किरण देशमुख मित्र मंडल के तत्वावधान में सुमित पाटिल जी के अथक प्रयासों से संपन्न हुआ। भारी बारिश के बावजूद उत्सव में गोविंदा पथकों ने शानदार प्रदर्शन किया और दर्शकों की भीड़ ने पूरे उत्साह से कार्यक्रम का आनंद उठाया। इस अवसर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी विशेष रूप से उपस्थित रहे। उन्होंने अपने संबोधन में भिवंडी के विकास कार्यों के लिए हमेशा तत्पर रहने का आश्वासन दिया। कार्यक्रम में महाराष्ट्र सरकार के ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक साहब, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल जी, हैटिक आमदार महेश चौगले, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन दावखड़े, भाजपा भिवंडी जिला अध्यक्ष रविकांत सावंत, जितेंद्र गांधी, माजी नगर सेवक सुमित पाटिल व एडवोकेट हर्षल पाटिल व कई फिल्मी अभिनेत्रियां सहित कई गणमान्य उपस्थित रहे। आयोजकों की ओर से सभी का स्वागत व सत्कार किया गया। मंच से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने अपने भाषण में भिवंडी के विकास की नई दिशा और जनता के प्रति अपनी प्रतिबद्धता को दोहराया। आइए सुनते हैं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मंच से क्या कहा। आज कपिल पाटिल फाउंडेशन, संस्कार प्रतिष्ठान, समन्वय युवा प्रतिष्ठान, किरण देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित या दही काल्याच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री माननीय गणेश नाईक साहेब, ज्यांच्या नेतृत्वात या भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कार्य झाली, ते माजी राज्यमंत्री श्री कपिल पाटिल जी, दुसरे आपले धडाडीचे आमदार महेश चौगुले जी, आमदार प्रवीण दरेकर जी, आमदार निरंजन डावखरे जी, या ठिकाणी उपस्थित श्री जितेंद्र डाकी, रवी सावंत, सुमित पाटिल, देवेश पाटिल, हर्षल पाटिल, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी जेव्हा जेव्हा दहीहंडी करता भिवंडीत येतो तेव्हा तेव्हा वरुण राजाला सोबत घेऊन येतो। याचं कारण काय आहे? माझं नाव देवेंद्र आहे आणि देवेंद्र हा पाऊस घेऊन येत असतो। मला आज आमच्या पत्रकारांनी विचारलं की मुंबईपासून भिवंडी पर्यंत सगळीकडे प्रचंड मोठा पाऊस आहे, त्यामुळे दहीहंडीचं काय होणार? मी सांगितलं, अरे पावसामध्ये इतका दम नाही की आमच्या गोविंदांना तो थांबवू शकेल। आमच्या गोविंदांचा उत्साह हा प्रत्यक्ष प्रभू श्रीकृष्णाचा उत्साह आहे, त्यामुळे वरुण राजा देखील तो थांबवू शकत नाही। आणि भिवंडीमध्ये तोच उत्साह तुमच्यामध्ये मला पाहायला मिळतोय आणि म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो। माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, आपल्याला कल्पना आहे, नुकतंच भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली आहे आणि आता मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची हंडी उंच आणि उंच चाललेली आहे आणि विकासाचे मनोरे लावून त्या हंडीतलं लोणी हे शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। कपिल पाटिल जी, मागच्या काळातही या भिवंडीचं चित्र आपण बदललेलं आहे। मध्ये थोडा 2.5 वर्षाचा खंड पडला होता, पण आता काळजी करू नका, आता पुन्हा एकदा महेश राव
चिंता करू नका, भिवंडीचं पूर्ण चित्र बदलण्याचं काम आपलं सरकार करून दाखवेल आणि भिवंडी एक आधुनिक शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करून दाखवू. तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा, तुमच्या सोबत विकासाचे मनोरे आम्ही रचून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोरे रचा, पण सुरक्षेची देखील काळजी घ्या बाबांनो. तुम्ही या भारताचं भविष्य आहात, हे भविष्य सुरक्षित राहिलं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.